उगले व सौभाग्यवती कल्पना उगले यांचा या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री साहेब व अमृताजी फडणवीस मॅडम यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात येणार आहे। मानाच्या वारकरी यांना एसटी महामंडळाकडून 1 वर्षासाठीचा मोफत पास देऊन या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेब व अमृताजी यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येते। त्याचा स्वीकार आपण करायचा आहे अशी आपल्याला नम्रतेची विनंती आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब व सौभाग्यवती अमृताजी फडणवीस मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मानाच्या वारकऱ्यांचा सन्मान यथोचित सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतो। धन्यवाद साहेब। यानंतर अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपल्याकडे उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यानंतर मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीच्या वतीने सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब व सौभाग्यवती अमृताजी फडणवीस मॅडम यांच्या शुभ हस्ते मानाच्या वारकऱ्यांचा सन्मान करण्यात येतोय। त्याचाही स्वीकार आपण करावा अशी आपल्याला नम्रतेची विनंती आहे। अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री विठुराया व रुक्मिणी मातेच्या प्रतिमा देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतोय। धन्यवाद साहेब। यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान या ठिकाणी मंदिर समितीचे अध्यक्ष सन्माननीय गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी करावा अशी आपल्याला नम्रतेची विनंती आहे। तसेच सौभाग्यवती अमृताजी फडणवीस मॅडम यांचाही सन्मान या ठिकाणी मंदिर समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे मॅडम व ॲडव्होकेट माधवी निगडे मॅडम यांनी करावा अशी आपल्याला नम्रतेची विनंती आहे। मंदिर समितीच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यावं अशी आपल्याला विनंती आहे। मंदिर समितीच्या सर्व सभासदांना विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे। अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आज पंढरपूर नगरीमध्ये उपस्थित असणारे आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब व त्यांच्या सुविद्य पत्नी अमृताजी फडणवीस मॅडम यांचा यथोचित सन्मान सोहळा आपल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सर्व सभासदांच्या सर्व आदरणीय सदस्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतं। धन्यवाद। यानंतर श्री विठ्ठल प्रसाद म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मानाचे वारकरी यांना देशी बीजाचे वाटप करण्यात येते। त्याचाही स्वीकार या ठिकाणी मानाच्या वारकऱ्यांनी करायचा आहे। माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या वृक्ष लागवडीचा संदेश लक्षात घेता माझी वारी माझा संकल्प उज्ज्वल वृक्षासाठी देशी वृक्ष या संकल्पनेद्वारे अनेक देशी वृक्षांची लागवड करण्यात आली असून मंदिर समितीच्या वतीने 1 लाख देशी वृक्ष बीजाचं वाटप करण्यात येणार असून प्रातिनिधिक स्वरूपात मानाच्या वारकऱ्यांचा या ठिकाणी देशी वृक्ष बीज देऊन सत्कार करण्यात येतोय। त्याचा स्वीकार या ठिकाणी आपण करायचा आहे अशी आपल्याला नम्रतेची विनंती आहे।